तुम्ही जेव्हा व्रतस्थ आणि प्रतिज्ञा करून राहता तेव्हा कळतं. काशीला अनेक लोक संकल्प करून काशीत, वृंदावनात, अयोध्येत राहतात की धाम आम्ही सोडणार नाही. अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते की त्यांना ते धाम सोडावं लागतं. अशी परिस्थिती काशीमध्ये मरणात मुक्ती म्हणून सगळं पुराणामध्ये काशीधामाचा उल्लेख असल्यामुळं कैक जीव आपल्या इस्टेटी विकून काशीमध्ये स्थिर होतात. शेवटच्या क्षणापर्यंत पकडलं गेलं तर ते धाम त्यांना त्यांच्या नित्यधामात न्यायला समर्थ असूनही मरायला हॉस्पिटलमध्ये दिल्लीला जातात. राहायला काशीमध्ये खूप पैसा खर्च करून इमारती घेतात, राहतात. ईश्वराची ही माया, आणि ही माया इथंही आडवी येते. म्हणूनच आम्ही चरित्र वरवर श्रवण करतो. भगवत स्वरूपा इतकी श्रद्धा ठेवून आपल्याच्याने जे श्रवण होत नाही, ही माया आडवी येते. या मायेला निवारण्याचा प्रयास करणं हीच आपली साधना आहे. म्हणून नुसतं भागवत श्रवण करू नका. भागवताच्या श्रद्धेवर आडवी आलेली माया निवारण्याचा प्रयास करून मग भागवत श्रवण करा. माया ही श्रवणाला आडवी येते. माया त्या चरित्राला नित्य वर्तमान अशी श्रद्धा होत नाही. ते चरित्र आणि चरित्र नायक अभिन्न आहे अशी श्रद्धा टिकत नाही. अशा अनेक गोष्टी यामध्ये आडव्या आहेत. तेव्हा हा उपक्रम सांगत असताना भागवत ही एक अशी समर्थ साधना आहे की भगवंताचं स्वरूप समान ही चरित्र लीला आहे. अशा दृढ श्रद्धेनं जर तुम्ही या भागवताला पकडलं तर जसं संतांनी नामाला पकडल्यानंतरचा अभिप्राय व्यक्त केला, न कळे ते कळे येईल उघडे नामे या विठ्ठले एकाची या, तितकीच शक्ती या लीला श्रवणामध्ये सुद्धा आहे. तितकीच, थोडी कमी नाही. संतांनी जी शक्ती, जे महात्म्य नामाबद्दल व्यक्त केलं, तितकीच ताकद या चरित्र श्रवणामध्ये. इतकी दृढ श्रद्धा नसेल तर कमीत कमी अर्थानुसंधानाशी तदाकार होऊन धीरे धीरे यातल्या साधना उतरवण्याचा प्रयत्न करा, तरी तुम्ही त्या श्रद्धेच्या दिशेनं जा. म्हणून रहस्यासहित भागवत संत मुखारविंदातून ऐकल्यानंतर काही लाभ होतो आपल्याला. आता त्या क्रमानं चालताना आपण तृतीय स्कंदामध्ये त्याचा सार पाहिला, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. नुसतं वराह आख्यान आणि कपिलाख्यान असं लक्षात ठेवण्यापेक्षा तत्वदृष्ट्या षडशास्त्रापैकी भगवंताचं स्वरूप वर्णन करणारे हे दोन शास्त्र आहेत, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, तृतीय स्कंद. तसंच चतुर्थ स्कंदाची कथा ऐकत असताना चार सार लक्षात ठेवायचे. ते चार सार म्हणजे मानव जीवनामध्ये क्रमाक्रमानं परिपूर्ण होण्याचे चतुर्विध पुरुषार्थ साधना. आपल्या ऋषी मुनींनी आपल्यावर केलेले हे महान उपकार आहेत. त्यांची परम इच्छा आहे की मानव योनीमध्ये आलेला प्रत्येक जीव जरी मायेनं अनंत आकर्षणामध्ये खेचलेला असला तरी त्याच्यावर शास्त्रीय अनुशासनाचे संस्कार करून धीरे धीरे त्याला मोक्षापर्यंत न्यायचंच, अशी तळमळ या ऋषी मुनींची. आणि म्हणून त्यांनी मानवीय जीवनावर आचारसंहितेचा एक अंकुश ठेवला, तो चतुर्विध पुरुषार्थाच्या रूपात. त्याला पुरुषार्थ चौकट असं म्हणतात. घरामध्ये घुसत असताना प्रत्येक कमऱ्याला, घराला स्वतंत्रता प्रदान करणारी
प्रत्येक खोलीला चौकट असते. महाद्वारापासून म्हणजे वाड्याच्या प्रधान द्वारापासून ही चौकट असते. आपल्या या भारतीय संस्कृती रूपी मानव जीवनाच्या वाड्याची सर्वात मेन चौकट आहे वेद चौकट. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. सगळ्यात पहिली चौकट प्रवेशद्वार वेद चौकट. या वेद चौकटीवर आपला सगळा वाडा आधारित आहे. भारतीय संस्कृतीचा मानव जीवन रूपी हा जो वाडा आहे याचं मेन गेट आहे ती वेद चौकट. आणि आतल्या वेगवेगळ्या खोल्या ज्या आहेत त्यामध्ये पहिला जो सभामंडपाचा हाल आहे, समष्टी संतुलन ठेवण्याची जागा, स्वयंपाकघर, शयनघर, बैठक रूम अशा वेगवेगळ्या रूम असतात. तर समाजाचं समष्टी संतुलन ठेवण्याकरता वर्ण चौकट, व्यक्तीच्या विश्राम, व्यक्ती प्रगतीचं संतुलन ठेवण्याकरता आश्रम चौकट आणि शांत समाधानपूर्वक प्रगती करण्याची गतिवाचक आपल्या जीवनाची जी दिशा आहे त्या दिशेत प्रवेश करण्याकरता पुरुषार्थ चौकट. वेद चौकटीच्या अधिष्ठानावर त्या सगळ्या अंतर्गत चौकटी आहेत. वर्ण चौकट, आश्रम चौकट, पुरुषार्थ चौकट. पुरुषार्थ 4 आहेत, वर्ण 4 आहेत, आश्रम 4 आहेत, वेद 4 आहेत आणि आपल्या समष्टी ब्रह्मांडाला दिशाही 4 आहेत. बाहेरच्या भिंती ज्या आहेत ही चौकोनी इमारत आहे. दिशा चौकटीच्या तर 4 दिशेच्या आश्रयामध्ये ही भारतीय संस्कृती वेद चौकटीच्या मेन गेटच्या अधिष्ठानावर बसवलेली. आणि यामध्ये महाराज आपण भरतखंडी मनुष्यदेह हे भाग्याचं लक्षण संतांनी मानलेलं आहे. काय असं भारताचं वैशिष्ट्य? तर या बंगल्याच्या दृष्टांतात जर सांगायचं ठरलं तर खर्च कदाचित दुसऱ्या वेगवेगळ्या खोल्यांना भरपूर असेल, पण पावित्र्याच्या दृष्टीनं बंगल्यामध्ये देवघराला महत्व आहे. संडास बाथरूमला कितीही भारी स्टाईल्स लावलेल्या असल्या तरी त्यात होणाऱ्या क्रियेमुळं त्या किंमतवान टाईल्सचं मूल्य जे आहे ते घटत असतं, वाढत नसतं. त्याचा उपयोग आम्ही जो करतो त्यामुळे तेव्हा ऐश्वर्य संपन्न जरी देश असले तरी ते शयनगारासारखे आहेत, संडास बाथरूम सारखे आहेत. हा भारत देश म्हणजे संपूर्ण जगरूपी बंगल्याचं देवघर आहे. म्हणून संतांनी भरतखंडामधला जन्म हे भाग्याचं लक्षण सांगितलं. तेव्हा सर्व देवांचे अवतार या भरतभूमीमध्ये झाले. या भरतभूमीमध्ये जन्माला आलेल्या यावत मानवांवर ऋषी मुनींचे आणि शास्त्राचे असे उपकार आहेत की तो आलेला मानव अशा क्रमात घालण्याची पद्धती होती. आता त्या क्रमामध्ये शास्त्रानुशासन थोडं कमी होत चाललंय. भारताचं दुर्भाग्य आहे. धर्मानुशासन, शास्त्रानुशासन पूर्वीसारखं परंपरेनं सगळ्यांवर राहिलेलं नाही. जोपर्यंत ते सगळ्यांवर होतं तोपर्यंत समष्टी संतुलनाच्या संस्कारामध्ये तो जात होता, व्यक्तिगत विकासाच्या संस्कृतीमध्ये तो जात होता आणि मानव देह समाप्त होण्यापूर्वी मुक्तीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था या संस्कारामध्ये होती.
अशी दिव्य रचना या आपल्या भारतीय मानवावर या वैदिक सनातन धर्माच्या कृपेमुळं अनुशासित ही व्यवस्था. सनातन वैदिक हिंदू धर्माची रचना मानव मोक्षापर्यंत गेलाच पाहिजे अशी आचारसंहिता त्याच्यावर संस्कारित करण्याचा प्रयास या ऋषी मुनीने केलेला आहे. आजही ती व्यवस्था जी आहे आणि तिचं फळ जे आहे त्यात नाही फरक पडला. अंगीकार करणाऱ्यांची कमी झालेली आहे. ते तत्व अंगीकार केलं तर त्याच लेव्हलचं फळ आजही मिळू शकतं. तत्व जर अंगीकार केलं तर त्या फळात नाही कमी आली. कालाचा प्रभाव तत्वाच्या साधनेच्या फळावर नाही पडलेला, अंगीकार करण्याच्या बुद्धीवर पडलेला आहे कली संस्काराचा परिणाम. अंगीकार करत नाही, मी स्वीकार करत नाही. पण जर स्वीकार कराल, अर्थात माऊलींच्या आश्रयाने येऊन बसलेल्या साधकांकडून त्यांनी ती अंगीकार करण्याबद्दलची अपेक्षा मी केली तर काही फारशी चुकीची नाही. तर ही वैदिक ऋषी मुनींनी आपल्यावर केलेली जी निस्पृह निष्काम पद्धतीने केलेले हे जे अनंत उपकार आहेत, त्या उपकारापासून या बाह्य संस्कृतीमुळे जे आम्ही थोडे दूर गेलो, भागवत ऐकून पुन्हा जरा झटका मारा, पुन्हा जवळ या. या भागवतामध्ये या चतुर्थ स्कंदाच्या माध्यमातून चतुर्विध पुरुषार्थाचा संस्कार केलेला आहे. भौतिक जीवनाशी 100% विरोधी असं काही हे आहे हा समज पहिला काढून टाका. भौतिक जीवनाचा समन्वय यात आहे. फक्त अधिष्ठान धर्माचा स्वीकार करणं ही ऋषी मुनींची अपेक्षा आहे. ध्येय मोक्षाचं ठेवणं ही अपेक्षा आहे. अर्थ आणि कामाला मधी घाला. आणि नेमका आम्ही अर्थ आणि कामाला शिल्लक ठेवल्याने दोन्हीकडेचे दोन काढूनच टाकले. त्या भौतिक जीवनाशी हा क्रम विरोधीच आहे असं बिलकुल समजायचं कारण नाही. अर्थ आणि काम पर्याप्त भौतिक जीवनाला अपेक्षित असणारा पुरुषार्थ प्रकरणामध्ये अंगीकार केलेला आहे. फक्त त्याला नियमात बांधलेला आहे एवढं. त्याचा समूळ परित्याग नाही. तर जीवनामध्ये सर्वात जास्त महत्व आता अर्थाला वाढलंय. अर्थप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळं धार्मिक लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा बराच चिंतनाचा काळ अर्थविवंचनेमध्ये जातो. तर या मूळ परमार्थाला, शुद्ध परमार्थाला पर्याप्त वेळ मिळत नाही, पर्याप्त निष्ठा मिळत नाही. म्हणून या चतुर्थ स्कंदातून आपल्याला जो संस्कार करायचा आहे तो ऋषी मुनींनी आपल्यापर्यंत वेदनिष्ठेतून पोहोचवलेल्या पुरुषार्थ चौकटीवर गांभीर्याने विचार करायचा. यापैकी काही प्रमाणात थोडीशी आपली श्रद्धा असेलही, काही लोकांच्या जीवनात काही प्रमाणात त्याचं आचरणही असेल, परंतु याच्यात क्षीणता आलेली ही वस्तुस्थिती आहे आणि ती क्षीणता झटकण्याकरता म्हणून याचं चिंतन आवश्यक आहे. तर अर्थप्रधान अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जे आपल्यावर त्याचा जो पगडा वाढत गेलेला आहे आणि या पगड्यापोटी आपण अर्थप्रधान व्यवस्थेच्या संतांनी ऋषींनी सांगून ठेवलेल्या दुष्परिणामाकडे थोडं दुर्लक्ष करून त्याचं अधिष्ठान नीतीच्या ऐवजी अनितीपर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे. कसा का मिळेना, पैसा मिळाला पाहिजे या वृत्तीपर्यंत सगळा बहुजन समाज इथपर्यंत वाहत चाललेला आहे.
आणि तो कसाही मिळवलेला पैसा तुम्हाला मोक्ष ध्येयापासून बाजूला करतो आणि विषय भोगाच्या मध्ये अडकवून ठेवतो. कारण त्या पैशातून उत्पन्न झालेला जो विषय आहे त्याचं जर अभिव्यक्ती स्थानच जर अनैतिक असेल, बीजच जर लिंबाची लिंबोळीच लावलेली असेल, तर त्याच्यापासून आंब्याचं झाड निर्माण होण्याची अपेक्षा चुकीची आहे. तेव्हा जर कसाही पैसा आम्ही जर मिळवू लागलो तर त्या पैशातून प्राप्त होणाऱ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ, प्राप्त होणारा विषय भोग हा तुम्हाला तिथं आसक्त करीत, तुम्हाला त्याच्यावर अंकुश ठेवू देणार नाही, तुम्हाला तो अधीन बनवेल. या मधल्या दोन पुरुषार्थाचं वैशिष्ट्य असं आहे, अर्थ आणि काम दोन्ही बाजूला याचं नाव चिंतन येतं. विकाराच्या यादीतही अध्यात्मामध्ये, गीतेमध्ये याचं नाव आलेलं आहे. नरकाचा रस्ता म्हणून त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मना कामक्रोधस्तथा लोभरस्मादेत त्रयं त्यजेत. किंवा याला महान शत्रू माना, जय शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. अनिच्छिन्नपी पापाची कारण परंपरा सांगताना कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा असा उल्लेख करून काम विकार दृष्ट्या त्याची निंदाही आहे. परंतु एका ठिकाणी याची स्तुतीही आहे, पण ती मोठ्या सीमित शब्दात आहे. भगवंताने आपल्या अनंत विभूती वेगवेगळ्या अध्यायात सांगितल्या, 7व्यात, 9व्यात, 10व्यात. त्यापैकी एका ठिकाणी एक अंडरलाईन मारून काम ही माझी विभूती सांगितलंय. जो काम धर्माशी अविरुद्ध आहे, धर्मा अविरुद्धो भूतोस्मी कामोस्मी भरतर्षभ. तिथं भगवंतानी या कामाला आपली विभूतीही मानलंय. एका ठिकाणी महान शत्रू म्हणून निंदा केले, विकार म्हणून त्याच्या त्यागाची आज्ञा दिली, अनिच्छिन्नपी पापाचं कारण म्हणून त्याला सांगितलंय. या तीन गोष्टी जशा गीतेमध्ये निंदापरक येतात, तसं धर्माशी अविरुद्ध असणारा काम ही माझी विभूती आहे असं एका ठिकाणी त्याची स्तुती आहे. मग यामध्ये फरक आहे. हा काम निर्माण होताना त्याचं अभिव्यक्ती स्थान, ज्यावेळेला अनिच्छिन्नपी पापाचं वर्णन केलं त्यावेळेला वर्णन आलेलं आहे रजोगुण समुद्भवा. उत्तरार्ध तिथं आहे कामेश क्रोधेश, पूर्वार्ध रजोगुण समुद्भवा. म्हणजे रजोगुणामधून निर्माण झालेला काम हे अनिच्छिन्नपी पापाचं कारण आहे. म्हणजे कामाची अभिव्यक्ती ही दोन प्रकारानं होते असंही सिद्ध झालं. सत्वगुण समुद्भव ही काम असू शकतो. महाराज असा कामच देवाला पुत्र बनवू शकतो. कौशल्यता सत्वगुण समुद्भव कामाने भगवंताला राम बनवलं. आपला राम रूपाने पुत्र बनवलं. तर सत्वगुण समुद्भव काम हा धर्माशी अविरुद्ध आहे आणि रजोगुण समुद्भव काम हा धर्म विरुद्ध आहे. तर तो धर्मविरुद्ध काम तुमच्यावर अंकुश ठेवतो आणि धर्मानुशासित कामामुळं तुम्ही कामावर अंकुश ठेवू शकता. तो काम तुमच्या अधीन झाला तर काम पुरुषार्थ आहे. पुरुषार्थाच्या दोन्ही व्याख्या आहेत. धर्माच्या अनुशासनात राहण्यात धर्म पुरुषार्थ आहे आणि अर्थाच्या आणि कामाच्या अधीन जाण्यात विकार आहे आणि अर्थाला आणि कामाला अधीन करण्यात पुरुषार्थ आहे. हे दोन मुद्दे लक्षात घ्या. पालन शब्द जसा अनुकरण आणि संस्कार दोन अर्थाने केला जातो. बापाने मुलाचं पालन करायचंय म्हणजे संरक्षण करायचंय.
आणि मुलांनी बापाच्या आज्ञेचं पालन करायचंय म्हणजे अनुकरण करायचंय. एकच पालन शब्द जसा दोन अर्थाने आहे, तसं पुरुषार्थ इथं दोन अर्थाने आहे. धर्म पुरुषार्थामध्ये धर्माधीन होण्यात पुरुषार्थ आहे आणि अर्थकामामध्ये अर्थकामाला अधीन करण्यात पुरुषार्थ आहे. आणि ही अधीनता ही धर्माधीन राहण्यातच काम अर्थाला अधीन करण्याचे सामर्थ्य निर्माण होतं. म्हणून पुरुषार्थ रचना याचा जो क्रम आहे त्या क्रमामध्ये थोडंही व्यतिक्रम करून चालणार नाही. चतुर्विध पुरुषार्थाची मांडणी करत असताना सगळ्यात पहिल्या नंबरला धर्म शब्द लिहिलेला आहे, मग अर्थ, मग काम आणि मग मोक्ष. धर्म हा सगळ्याचा पाया आहे, हे लक्षात. म्हणून परमार्थाची सर्वात पहिली गोष्ट मानव जीवनामध्ये अंगी मुरवायची असेल तर ती आहे धर्माचरण. धर्माचरण अंगी मुरवण्याची अति आवश्यकता आहे. धर्मप्रेमी जीव देवाला सुद्धा फार आवडतो. परमात्मा पृथ्वीवर धर्म अव्यवस्था बिघडल्यावरच अवतार घेऊन पुन्हा धर्मसंस्थापना करतात. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. तर धर्मसंस्थापना याकरता देव समाज संतुलनाकरता अवतार घेऊन धर्माची ग्लानी दूर करतात, धर्मसंस्थापना करतात. धर्माशी प्रतिबंध करणाऱ्या दुष्कृत्य लोकांचा विनाश करतात. ही महत्वाची कार्य यदा यदा धर्मस्थे पासून धर्मसंस्थापनार्थ या दोन श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन केले. आणि देवाने स्थापित केलेल्या धर्माचं अनुकरण करणारा जीव देवाला आवडतो. म्हणजे डोंगरे महाराज वर्णन करायचे की अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंतानी का केलं याच्यावर एक उत्तर द्यायचे. अर्जुन जीवाचं स्वरूप आहे आणि तो देवाला एवढा का आवडायचा, तर महाराज सांगायचे अर्जुन धर्माला आपला मोठा भाऊ मानतो म्हणून देवाला आवडायचा. अर्जुनाच्या जीवनामध्ये धर्मावर जबरदस्त श्रद्धा होती. दादा करतील ते बरोबर. कधी कधी आवेशामध्ये उद्वेगामध्ये भीमानी धर्मराजांच्या आचरणावर कधी कधी कटाक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण महाभारताच्या इतिहासामध्ये अर्जुनाने कधीही धर्मराजांच्या आचरणाचा उपेक्षा किंवा त्यांच्या आज्ञेचा उपहास केला नाही आणि त्यांच्या वागण्यावर कधी सांकेतिक सुद्धा उपहासात्मक कटाक्ष केला नाही. दादा करतील ते बरोबर. ही धर्मश्रद्धा होती. तर अर्जुनाला धर्म आवडत होता म्हणून अर्जुन देवाला आवडत होता. आणि तुम्हाला देवाचं आवडतं व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा निष्ठेनं धर्म पालन करा. आजच्या या बहिरंग वातावरणाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम जर काही झाला असेल तर धर्मश्रद्धाला मोठा परिणाम झालेला आहे. मी जरा थोडं पुढं जाऊन बोलतो. परमार्थ कृती ज्यांच्या जीवनात आहेत त्यांच्या जीवनात सुद्धा धर्मनिष्ठेला काही अंशात गळती लागलेली. बरं कटू सत्य आहे पण हे सर आहे, खरं आहे. ऐकायला कटू सत्य आहे. म्हणजे ज्यांना नीती आणि तिचे संस्कार नाही, ज्यांच्या वागण्यामध्ये परमार्थाचा अंगच नाही, त्यांच्या जीवनामध्ये धर्मग्लानी आपण समजू शकतो. परंतु या ठिकाणी जो श्रोता वर्ग आहे
आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाच्या काही आचरणाचे संस्कार चालू आहेत, अंगी मुरलेले आहेत, तरीही धर्माच्या बाबतीत जेवढी अंतःकरणात निष्ठा आणि आचाराच्या बाबतीत जेवढा आग्रहपूर्वक जोर पाहिजे तेवढा सापडत नाही. संत वर्णित परमार्थिक कृती आम्ही करतो, स्नानाधिक जप पारायण करतो. धर्म म्हणजे तरी काय आहे? धर्माचं स्वरूप फार व्यापक आहे. काही लोक तर धर्म आणि परमार्थ एकच समजतात. ईश्वर संबंधी साधनेला परमार्थ म्हटला जातो, परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ. पण धर्मामध्ये केवळ एकच अंग नाहीये. धर्माचा अर्थ असा आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसात आणि जीवनात जेवढ्या सगळ्या क्रिया आपल्या जीवनात घडतात त्याचं शास्त्रीय संतुलन म्हणजे धर्म आहे. धर्म म्हणजे काही अमुकच एक गोष्ट नाहीये. स्नान संध्यान देवपूजा एवढंच धर्मात येतं, तेही येतं. पण त्या व्यतिरिक्त लग्न कसं करावं, पैसा कसा मिळवावा, व्याज कसं घ्यावं, किंबहुना शत्रुत्व, मित्रत्व, चेतन संबंध, जड संबंध, या सगळ्या विषयीचा सूक्ष्म विचार धर्मानं केलेला आहे. खानपान, म्हणून मी आपल्याला आडवी उभी सीमा सांगितली. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत ह्याच्यात सगळा जेवढ्या क्रिया घडतात या सगळ्या क्रियांचं शास्त्रीय संकेत धर्म प्रकरणामध्ये येतो. आणि धर्मनिष्ठा जर असेल तर या सर्व क्रिया सुधारतात. आज असं दिसतं की काहीतरी सात्विक गुणामुळं, काही संगतीमुळं परमार्थिक काही कृती जीवनात उतरलेल्या असतात, पण धर्माचा पाया दिसत नाही. समूळ सुधार जो पाहिजे म्हणजे अर्थप्राप्तीची नैतिकता, आहार स्वीकृतीची शास्त्रीय रचना. म्हणत लोक एका बाजूला ज्ञानेश्वरी पारायणच काय, कीर्तन प्रवचन करतात, पण दुसऱ्या बाजूला हॉटेलचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. कुठं धर्म राहिला? आहार विहाराचं नियंत्रण स्वीकार करत नाही. एका बाजूला माळकरी आहेत आणि दुसऱ्या बाजूला पैसा मिळवताना 2 नंबरचा मान 1 नंबरला कसा राजकीय वशिल्यानं पाठवता येईल असा प्रयत्न पैसा मिळवताना तो सोडत नाही. माळ घालतो, ज्ञानेश्वरी पारायण करतो, पण सावकारकी करताना शास्त्र विरुद्ध 4% 5% 6% महिन्याला व्याज घ्यायची तयारी असते. कुठं धर्माधिष्ठान राहिला? धर्माधिष्ठान तुम्हाला सगळ्या बाजूने सांभाळतं, लक्षात घ्या. तर क्रियात्मक परमार्थाला सुद्धा जर खऱ्या अर्थानं फलश्रुतीचा वेग पाहिजे असेल तर धर्मशास्त्राचं आचरण हे अतिशय आवश्यक आहे. मी एकदा दिंडीमध्ये फलटणला एक प्रवचन केलं होतं, त्याच्या पुष्कळ कॅसेट प्रगट झाल्या. शास्त्राचार, धर्माचार हाच परमार्थाचा पाय आहे असं त्याचं हेडिंग होतं. तेव्हा हा मुद्दा आपल्यावर संस्कारित करण्याचा हेतू असा आहे, आम्ही या कलीच्या कुसंस्काराशी समन्वय केलाय. आणि असं चालायचंच असतं, आता कुठे एवढं जमत असतं का, अशा पद्धतीची मनाची एक दुर्बलता तयार केलेली. इतकं बारीक पाहून जमत नाही, व्यवहारात हे असंच चालायचं. परमार्थाचा कालदृष्ट्या देशदृष्ट्या असा कंपार्टमेंट करू नका. तुम्ही जर कंपार्टमेंट केला तर संपूर्ण जीवनभर शांती प्राप्तीची खात्री संपली. देवाचा कायदा असा, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम.
तुम्ही जर फक्त धामात राहिल्यावर आणि देवासमोर आल्यावरच तुम्हाला जर सगळ्या परमार्थिक कृती आणि धर्म दिसत असेल आणि तेवढ्या पुरतच पवित्र राहावं वाटत असेल तर सर्व काळ सर्व देशात तुमच्या अंतःकरणाची शांती टिकवण्याची जबाबदारी देवही घेत नाही. देव म्हणतो तू मला देवघरात आल्यावर पाहतो, तसं मी सुद्धा तुला देवघरात आल्यावरच पाहतो, इतर वेळेस तुझा मला काही संबंध नाही. हे यथा माम प्रपद्यन्ते. धर्म संस्कृती तुम्हाला सर्व जीवनाला भगवत संबंध घालून देईल, सदाचाराचा पाया रचून देईल. आणि म्हणून जेवढं प्रेम आपलं या संतवर्णित परमार्थ कृतीवर आहे तेवढंच प्रेम वैदिक अधिष्ठानाने प्रगट केलेल्या धर्मावरही राहिलं पाहिजे. धर्म चौकट ही वेद चौकटीच्या अंतर्गत असणारी चौकटीतला पुरुषार्थ चौकटीतला भाग आहे आणि हा वेद निर्मित आहे, ईश्वर निर्मित आहे. म्हणून त्याचं आचरण, त्याच्यावर श्रद्धा हा परमार्थाचा सगळ्यात पहिला पाया आहे. म्हणून सनातन निष्ठा ही फार जबाबदारीची गोष्ट आहे. तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचं चिंतन या चौथ्या स्कंदातल्या 31 अध्याय मिळून आलेला आहे. त्यामध्ये अर्थकामाबद्दलचा फार विस्तृत विचार आत्ताच्या उपक्रमात होणं शक्य नाही. पहिला जो मुद्दा धर्म, याच विषयी संकात आपल्याला संस्कार करण्याचा प्रयास केला की धर्म जरूर पहा. धर्म हेच भगवंताचं स्वरूप संतांनी मानलंय. धर्म संस्कार हे आपल्या जीवनाचं प्रधान कार्य मानले. धर्म रक्षावयासाठी करणे अति आम्हासी, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तेव्हा धर्म संस्कार हे संत कार्य आहे, धर्म संस्थापना हे ईश कार्य आहे. धर्म ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही शास्त्रकृती आहे आणि शास्त्र, संत आणि देव या तिघांच्या कार्याशी समन्वय जीवनात साधायचा असेल, आपल्या जीवनामध्ये धर्म अंगीकार ही सर्व परमार्थिक कल्याणाच्या रस्त्याचा सगळ्यात भक्कम पाया आहे. धर्माचार, धर्माचाराच्या विरोधात समन्वय करू नका. कली तुमच्यावर स्वार होऊन तुमच्या बुद्धीत असा फरक पाडतो, तुम्हाला ढिलं करण्याचा प्रयत्न करतो. कलीला सगळ्यात पहिल्यांदा तडाखा जर द्यायचा असेल तर धर्मविरुद्ध विकल्पावर मारा करा आणि धर्मविरुद्ध विकल्पाला दूर सारून धर्माचारावर जोर करा. कली विजयाची शक्ती तुमच्यामध्ये प्राप्त. धर्माचारातून आज जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठी समस्या ही आहे. कलीच्या ताकदीला पराभूत करणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे. महाराज, ग्रंथ वाचून परमार्थाचं शब्दज्ञान होणं अवघड नाही राहिलेलं, पण ते शब्दज्ञान अनुभवात उतरण्याकरता सगळ्यात पहिला आणि जबरदस्त प्रतिबंध काही असेल तर कली संस्कार आम्हाला सुधरूच देत नाही. या कली संस्कारामध्ये आपण प्रवाहित होत चाललेलो. देखादेखी, म्हणजे वेगळ्या अर्थानं आज मोठे मोठे लोकच आम्हाला अशा प्रकारचे संस्कार करतात. रागद्वेषात्मक, वर्णद्वेषात्मक, आचारद्वेषात्मक. आम्ही बिघडलो याचा वेगळा अर्थ आजकाल आचारात येऊन राहिलाय. धर्माचार्य कली संस्काराने स्वतःही बिघडले आणि अनुयायांनाही बिघडवत आहेत, अशी अवस्था झाली. त्या चरणाचा विचित्र विपरीत अर्थ झालेला आहे. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघड. अरे मला चालते, तुला काय हरकत आहे? धर्माचार्यांनी उलट असं म्हणायला पाहिजे, वयोवृद्धतेमुळे माझ्याच्याने पहाटे गार पाण्याची आंघोळ होत नाही, पण तू तरुण आहेस, तू कर. तो उलट म्हणतो
आता मी सांगतो ना तुला गरम पाण्याने आंघोळ कर, मी गुरु आहे, मी काय करतो तुला कळत नाही का? असं जर उलट सांगायला लागला तर शिष्यावर काय परिणाम? आम्ही तर बिघडलोच आहोत, तू बिघड, अशी विचित्र अवस्था. तो अभंगाचा मूळ भावार्थ वेगळा आहे, मी इथे विपरीत अर्थ करून सांगितलं. तिथलचा अर्थ गृहीत धरू नका याच्याशी संबंध. मूळ अर्थ फार चांगला आहे, पण आम्ही आता अशा अवस्थेत आलेलो आहोत ही वस्तुस्थिती. तेव्हा धर्माचाराचा संस्कार पायाभूत आहे परमार्थाचा, हे आपण लक्षात ठेवा. केवळ शब्दज्ञान झालं म्हणजे शांती मिळत नाही. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. आणि या आहार शुद्धीचं एक टप्पा आम्ही पाळतो, दुसरा टप्पा पाळत नाही. म्हणजे माळकरी झाल्यानंतर मांसाहार करत नाही, रजोगुणी आहार टाळतो, इतका टप्पा पाळतो. पण तो जो सात्विक नावाखालच्या यादीमध्ये असणारा आहार आम्ही कसा निर्माण केलाय त्याच्या नैतिक अधिष्ठानाकडे आमचं लक्ष नाही. किंवा त्याला बनवत असताना जे संस्कार आहेत, हॉटेलचं का खायचं नाही? कोरड्या अन्नाला दोष नसतो, शिजवताना शिजवणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव त्या अन्नात उतरत असतो. म्हणून उत्तर भारतामध्ये पक्की रसोई आणि कच्ची रसोई हा भात शिजवला जातो. भाताला संस्कृत मध्ये अन्न हा शब्द आहे. तिकडचे काही आचार संपन्न ब्राह्मण तळलेलं पदार्थ स्वीकार करतात, पण अन्न म्हणजे भात स्वीकार करत नाही कोणाच्या हात. शिजण्याच्या प्रक्रियेचा फार बारीक संबंध. जाऊ द्या, एक सगळ्या आचाराच्या बारकाव्याकडे जायला आपल्याला वेळ नाही. थोडक्यात म्हणजे धर्मवर्णित केलेल्या आचाराशी जिथं जिथं आपली घसरण झालेली असेल, मग ती आहारात असो, विहारात असो, कपड्यामध्ये असो, शयनामध्ये असो, संगतीमध्ये असो, बोलण्यात चालण्यात असो, जिथं जिथं आपली धर्मविरुद्ध घसरण झालेली असेल ती घसरण आपण सुधारली पाहिजे. पहिल्यांदा हे परमार्थाचं मुख्य अंग आहे आणि म्हणून ते पायाभूत शब्दामध्ये पुरुषार्थ प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घातलेलं आहे. आणि मधल्या अंगाला हे जर अधिष्ठान मिळालं तर अनर्थ होत नाही. येथे पंचदशा अनर्था, 15 अनर्थ भागवतामध्ये एकादश स्कंदात 23व्या अध्यायात अर्थाचे 15 अनर्थ वर्णन केले. मग त्या अर्थाच्या 15 अनर्थापासून जर वाचायचं असेल तर अर्थप्राप्ती करता धर्माधिष्ठान महत्वाचं ठेवा. एकच दृष्टांत सांगून उपक्रम संपवतो. अर्थ संबंध तुम्हाला बिघडवल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचा आलेला आपल्या जवळचा अर्थ. काम संबंध तुम्हाला बिघडवल्याशिवाय राहणार नाही, विकारी बनवल्याशिवाय राहणार नाही. मग जीवनात याचं अनावश्यक आकर्षणही संपलं पाहिजे आणि याचा दुष्परिणामही संपला पाहिजे असं जर वाटत असेल तर काय करावं? डोंगरे महाराज सांगायचे तोच मुद्दा एकदा सांगतो. विस्त्वाचं दाहकत्व हा सहज गुण असल्यामुळं कधीही विस्त्वाला जर तुम्ही डायरेक्ट हात लावला तर पोळल्याशिवाय राहणारच नाही, हे निश्चित आहे. पण कधीतरी या विस्त्वाशी संबंध येतो. स्वयंपाक करणाऱ्या महिलेला हा विस्तू चुलीतून शेगडीत घालावा लागतो. त्यावेळेला ती महिला एक युक्तीनं त्याचा आधार घेते. पत्र्याच्या पट्ट्यांचा चिमटा वापरते आणि त्या 2 पत्र्याच्या पट्ट्यांच्या चिमट्यामध्ये त्या विस्तवाला पकडते आणि तो चिमट्यात पकडल्यामुळे हिच्या हाताला न पोळता त्याला पाहिजे त्या ठिकाणावरून पाहिजे त्या ठिकाणावर तिला सोडता येतो.
ती त्या चुलीतून त्या विस्तवाला काढते आणि शेगडीमध्ये नेऊन ठेवते. हा जसा दृष्टांत आहे तसं डोंगरे महाराज सांगायचे. या चतुर्विध पुरुषार्थाच्या रचनेमध्ये हा एक चिमटा तुमच्या हातात दिलेला आहे. याचं एक पातं म्हणजे धर्म आहे आणि दुसरं पातं म्हणजे मोक्ष आहे. धर्म आणि मोक्ष या दोन पात्याच्या मधी अर्थ आणि कामरूपी विस्तवाला पकडा, म्हणजे न पोळता तुम्हाला त्याचा सदुपयोग करता येईल. हा प्रत्येक भागवतात हा दृष्टांत मी सांगतो, महाराजांनी वर्णन केलेला अत्यंत उपयोगाचा असा हा भाग आहे. तर या चिमट्यामध्ये जसा विस्तू पकडतात तसं परमार्थिक सर्व जीवांनी ह्या दोन निश्चय ठरवा की आपल्याला जीवनाचा शेवट मोक्षामध्येच करायचा आहे. मोक्षाचं ध्येय स्वतःच्या जीवनामध्ये पक्क करा. केवळ ऐश्वर्य काम हे आपल्या जीवनाचं ध्येय असता कामा नये. मोक्ष हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. वरचं पात आहे आणि अर्थकामाच्या अभिव्यक्तीला धर्माचं अधिष्ठान पाहिजे, हे खालचं पात आहे. धर्माधिष्ठित अर्थकाम आणि मोक्ष ध्येयानं स्पर्श केलेला अर्थकाम हा कधीही अनर्थ पैदा करणार नाही. म्हणून अर्थकामाचा अनर्थ होऊ नये असं वाटत असेल तर धर्म मोक्षाच्या चिमट्यामध्ये त्याला पकडा. धर्माच्या अधिष्ठानावर जसं कार्य अकार्याला शास्त्र प्रमाण आपल्या 16व्या अध्यायात सांगितलं, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकारी व्यवस्थित. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. धर्म जर मना करत असेल तर त्याचा त्याग करा. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण माझ्या वर्ण आश्रम व्यवस्थेनुसार माझ्या करता धर्मशास्त्राने जर त्या प्रकारच्या पंचपक्वान्नाला मना केली असेल तर केवळ जिभेच्या लालचेच्या पाठीमागं जाऊन त्या जेवणाचा अंगीकार न करणं, अशा प्रकारची धर्मावरची श्रद्धा अंगी पक्की करा. हे एक उदाहरण. अशा प्रकारे जीवनात जे जे पंचविषयाचे जे काही ऐश्वर्य संपन्न प्रसंग येतील त्या सगळ्या प्रसंगामध्ये धर्म प्रमाण माना, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. तर ही चतुर्विध पुरुषार्थाच्या रचनेमध्ये आणि ती अंगी बांधण्याच्या पद्धतीबद्दलची थोडीशी चर्चा या उपक्रमामध्ये मी आपल्याला केली. यातले दोन भाग आत्ताच्या कथेमध्ये आहेत, धर्म आणि अर्थ. धर्म प्रकरणामध्ये शिवचरित्र आहे आणि अर्थ प्रकरणामध्ये ध्रुव चरित्र आहे. याला धर्म प्रकरण का म्हणलं? या 31 अध्यायातले 7 अध्याय धर्म प्रकरणाचे, 5 अध्याय अर्थ प्रकरणाचे आणि त्यानंतर 11 अध्याय काम प्रकरणाचे आणि शेवटचे 8 अध्याय मोक्ष प्रकरणाचे. अशा प्रकारची रचना या 4 प्रकरणाची आहे. आणि या 4 प्रकरणाच्या सिद्धी करता 4 कथा आहेत. धर्म प्रकरणामध्ये स्वयंभू वंशवर्णन आणि शिवकथा, अर्थ प्रकरणामध्ये ध्रुव चरित्र, काम प्रकरणामध्ये पृथु चरित्र आणि मोक्ष प्रकरणामध्ये पुरंजनोपाख्यान. आणि त्या आख्यानातून त्या पुरुषार्थाविषयीच जरूर संकेत आहे. ते आख्यान म्हणजे विनाकारण रचलेली नाही, तर त्याचा त्या पुरुषार्थाशी त्याचा संबंध आहे. तर स्वयंभू वंश प्रकरणामध्ये धर्माचा भाग येतो. पहिल्याच अध्यायात स्वयंभू मनुचा वंश येतो. त्यामध्ये प्रसूती नावाची जी कन्या होती स्वयंभू मनुची, ती दक्ष प्रजापतीला दिलेली आहे आणि तिला 16 मुली झाल्या होत्या, 16 कन्या. त्यापैकी 13 कन्या धर्माला दिलेल्या आहेत. आता ही कथा नुसती ऐकाय दोघी असं नाही, याच्यात बारकावा आहे. ती 13 जी नावं आहेत ते धर्माची अंग आहेत. या 13 कन्यांची नावं आलेत पहिल्या अध्यायात. पहिली थोरली कन्या आहे श्रद्धा, धर्माचं महत्वाचं अंग आहे. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, पुष्टी, तुष्टी, क्रियोन्नती
अशी यादीचं पहिली ओळ आहे, लक्षात घ्या. मेधा ही जी बुद्धिर्मेधा तितिक्षाधीर मूर्तीर धर्मस्य पत्नया, अशी ही 13 नावं या श्लोकामध्ये धर्मपत्नीची आलेली आहेत. आणि ही धर्माची अंग आहेत. आपण पत्नीला अर्धांगिनी मानतो, तर धर्माची ही 13 रूपानं ही अंग वर्णन आलेली आहेत. या एकेका अंगाच्या अनुकरणातून देवापर्यंत पोहोचता येतं. धर्माची तू मूर्ती जे म्हटलंय, श्रद्धा या एका अंगाच्या विकासानं ईश्वर प्राप्ती होते. मैत्री या अंगानं ईश्वर प्राप्ती होते. नामदेव महाराजांना परमात्मा सुरुवातीला जे भेटले, श्रद्धा या अंगाच्या विकासातून. जगमित्र नागा जे आहेत, त्यांना जी ईश्वर तत्वाची अनुभूती आली ती मैत्री या अंगामधून. लक्षात घ्या. शिबी राजाच्या अंगामध्ये दया होती. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये शांती होती. अशा प्रकारची रंतिदेवामध्ये तुष्टी होती. एक एक भक्ताची नावं दाखवता येतील की या धर्माचं एक अंग पूर्ण रूपानं त्यांनी आपल्या जीवनात उतरवल्यावर धर्ममूर्ती साक्षात परमात्म्यापर्यंत ते पोहोचू शकले. एक एक अंग एवढं सबल आहे. सगळे अंग ज्याने उतरवले त्याचा प्रश्नच मिटला. तेव्हा धर्म अंगाची शक्ती, धर्म अंग अंगीकृत करण्याची शक्ती ईश्वर प्राप्तीच्या फलापर्यंत नेऊन सोडते, असा हा भाग आहे. म्हणून या 13 अंगानं धर्माचं वर्णन केलेलं आहे. या 13 कन्येनंतर उरलेल्या 3 कन्या ज्या दिल्यात वेगवेगळ्या जागी, एक अग्नीना दिली आहे, एक पितरांना दिली आहे, आणि शेवटची 16वी कन्या ही भगवान शंकरांना दिली, सती. आणि ही भगवान शंकरांना दिल्यानंतर या भगवान शंकरांचा जी उपासना आहे, जी स्वीकृती आहे, शिव शब्दाचा अर्थच कल्याण असा आहे. शिव शब्दाचा अर्थ कल्याण. शिव उपासना प्रत्येकाकरता आवश्यक आहे. शिव ही ईश्वर शक्ती आहे. ही शक्ती आहे म्हणूनच जीव शिव होऊ शकतो. अन्यथा जीव शिव व्हायच्या ऐवजी त्या शिव शब्दाच्या शीचा इकार काढल्यावर काय राहतं ते जरा लक्ष द्या. त्या शिवामध्ये शक्तिरूपी इकार जो आहे तो काढला तर खाली शव शिल्लक राहतो. जो जीव या तत्वाला स्पर्श करत नाही तो फक्त शव राहतो. शव प्रेताला म्हणतात आणि शिव परमात्मा शंकराला म्हणतात. तर जीवाला शिवस्वरूप प्राप्त करायचं असेल तर सतीनं ज्या अर्थानं स्वीकृती जशी केली तशी केली पाहिजे. म्हणून ही शिवकथा 7 अध्यायामध्ये येते. पहिले 2 अध्याय झाल्यानंतर एक स्वरूप येतं. भगवान शंकरांचं आणि दक्ष प्रजापतीचं मनोमालिन्याची कथा येते. या प्रजापतीला म्हणजे सतीच्या वडिलांना जेव्हा प्रजापती पद प्राप्त झालं, थोडासा अहंकार झाला आणि एकदा ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये दक्ष प्रजापती आला. त्यावेळेला अनेक देवता बसलेल्या होत्या. त्यामध्ये शिवजी पण बसलेले होते. पण शिवजी राम ध्यानामध्ये तन्मय होते. त्यामुळे त्यांना दक्षाचं आगमनच कळलं नाही. इतर सर्व देवता दक्ष प्रजापती आल्याबरोबर उत्थान देण्याकरता स्वागताकरता उभ्या राहिल्या. पण अहंकारी जीवाला किती जणांनी स्वागत केलं इकडं लक्ष नसतं, कोणी केलं नाही इकडं लक्ष असतं. सगळ्या देवता उभ्या राहिल्या त्याचं त्याला कौतुक वाटलं नाही. हा एक उभा राहिला नाही. हा कोण आहे निरखून पाहिलं तेव्हा आता माझं जावई आहे. खूप क्रोध आला. मुळातच पहिला अहंकार होता आणि त्यामुळं
त्या अहंकार पृष्ठभूमीवर क्रोध विकाराने मात केली आणि त्या क्रोध विकाराने मात केल्यावर विवेक रूपी तारा पहिल्या तुटल्या आणि विवेक रूपी तारा तुटल्यामुळं तो वाटेल तसं बरळायला लागला, शंकराची निंदा करायला लागला. क्रोध पहिलं काही करत असेल तर विवेकाच्या तारा तोडतो आणि त्यामुळे फार विपरीत घटना क्रोध आल्यानंतर मानव जीवनात घडतात. तेव्हा दक्ष शंकरांची निंदा करू लागला. भागवतामध्ये श्रीधर स्वामी नावाचे फार मोठे भाष्यकार, प्रसिद्ध भाष्यकार होऊन गेले 1200 वर्षापूर्वी. त्या श्रीधर स्वामींनी टीका करत असताना फार अनुकूल टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की वाग्देवता ही परब्रह्माची निंदा करू शकत नाही. द्वयर्थ काढले. निंदापरक अर्थाला स्तुतीपरक भावार्थ श्रीधर स्वामींनी काढलेला आहे. त्या दक्षाने निंदा केली की हा स्मशानवासी आहे, अमंगळ आहे, याला सर्व देवतांच्या बरोबरीनं आहुती देऊ नये, म्हणजे बरोबरीनं आहुती घ्यायला हा लायक नाही, अशा अर्थानं श्लोक आहे. त्याचा नेमका अर्थ परिवर्तित केला श्रीधर स्वामींनी. याचा भावार्थ असा आहे की भगवान शंकर हे देवादिदेव महादेव असल्यामुळं देवांच्या पंक्तीत त्यांना बसवणं हा त्यांचा आत्मा नाही, त्यांना विशेषत्वानं दिलं पाहिजे. अशा प्रकारचे अर्थ परिवर्तन शिशुपाळाने जेव्हा कृष्णाची निंदा केली त्यावेळेलाही श्रीधर स्वामींनी परिवर्तन केलेल्या शब्दार्थ आणि याही ठिकाणी परिवर्तन केलेलं आहे. असे भावार्थ म्हणून बराच मोठा बदल त्या ठिकाणी केलेला आहे. महाराज सगळ्यात मोठेपणा आहे अपमान सहन करण्यामध्ये. मानापमान तुल्य. कदाचित मानाचा हर्षयुक्त प्रभाव न होणारी व्यक्ती सापडेल, पण अपमानाचा द्वेषयुक्त प्रभाव न होणारी व्यक्ती सापडणं अवघड आहे, हे लक्षात घ्या. अपमान लवकर पचत नाही. भगवान शंकराने तो अपमान पचवला, शांत राहिले. परंतु विधात्याला तो पचला नाही. विधात्याने वेगळ्या रूपाने ती रचना केली. याला प्रतिउत्तर शंकराकडून काही न मिळाल्यामुळे भोग झाल्यासारखा वाटला नाही. एखादा माणूस एखाद्या शिव्या द्यायला लागला आणि त्याला आरेला कार्य दुसऱ्याने जर केलं नाही तर त्याला चांगलं समाधान वाटत नाही, भोग झाल्यासारखा वाटत नाही. तेव्हा या दक्ष प्रजापतीला काही आपल्या क्रोधाचा पुरा भोग झाल्यासारखं वाटलं नाही आणि म्हणून त्यांनी पुन्हा जादा अपमान करण्याकरता एक रचना केली. एक मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं, सर्व देवतांना आमंत्रण दिले, फक्त एकट्या महादेवाला आमंत्रण दिलं नाही. म्हणजे याला हे कळलं पाहिजे, या हेतून काम केलं. आणि त्याच वेळेला देवता आकाश मार्गाने जाऊ लागल्या. या दक्षाची कन्या सती ती देवतांना विचारते, तुम्ही कुठं निघाला? त्या बिचाऱ्यांनी सरळ सांगितलं, आपल्या बापाकडे यज्ञ असून आपल्याला आमंत्रण नाही. तिला जाण्याची इच्छा झाली. तिने भगवान शंकरांजवळ परवानगी मागितली. भगवान शंकराने 2 वाक्यात सांगितलं की बिना आमंत्रणानं जाऊ नये, बिना बोलवता गेलं तर अपमान. हिने आपल्या चातुर्यानं दुसरा कायदा काढला. ती म्हणले, शास्त्रात उल्लेख आहे गुरुकडं आणि पित्याकडं जायला आमंत्रणाची आवश्यकता नाही. मग भगवान शंकरांनी त्याच्यावर पुन्हा वकिली चालवली. भगवान शंकर म्हणाले, तुझे पिता आहेत, माझे नाही, तुझा. तू जो नियम दाखवते त्या नियमात मी बसत नाही. शेवटी मोहामुळं सती जाते. पण गेल्यानंतर त्या यज्ञकुंडामध्ये आपल्या पतीला स्थान नसल्यामुळं पातिव्रत्य धर्म तिचा जागा झाला आणि
महाराज बालपणी जरी थोडं पित्याबद्दल स्वाभिमान असला ना तरी लग्न झाल्यानंतर अनावश्यक स्वाभिमान बाळगणं कधी कधी तोट्याचं ठरतं. तिच्या मनात तसा तो नव्हता, जाण्यापर्यंत मोह होता पण स्वाभिमान पतीबद्दलच होता. आणि ती पतीला स्थान न मिळालेली ती सगळी अवस्था यज्ञकुंडाची पाहिल्यानंतर तिला वाटलं आपण पतीचं ऐकलं नाही, हे चूक केली. माझा पिता हा पतिद्वेषी आहे आणि या पतिद्वेषी पित्याच्या रक्तातून माझा जन्म झालाय, म्हणूनच माझ्या हातून सुद्धा आज्ञेचं उल्लंघन झालं. माझं जीवन पूर्ण पती आज्ञेप्रमाणे व्हायचं असेल तर हा मूळ दोष गेला पाहिजे. किती सूक्ष्म चिंतन असायचं पूर्वी. धातुगत दोष आणि स्वभावगत दोष. विवेकानं स्वभावगत दोष जातो, धातुगत दोष जातो जातो. तांब पवित्र आहे पण आंबट पदार्थ त्याच्यात कळंगतो, हा धातुगत दोष आहे. सुधारणं फार अवघड. हिने विचार केला की मी ज्या वीर्य रक्तातून जन्माला आले तेच जर रागद्वेषी असेल तर हा देह परिवर्तित केल्याशिवाय मी शुद्ध होणार. आणि म्हणून तिने निर्णय केला आणि योगाग्नीमध्ये आपलं शरीर पेटवून घेतलं आणि शंकरांना प्रार्थना केली की मला जन्मोजन्मी पुन्हा तुमच्या चरणावर यायची इच्छा आहे. अशी प्रार्थना करत करत त्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकली. यज्ञकुंडामध्ये उडी टाकल्यानंतर मोठा हाकार माजला. एक शिवगण बरोबर आला होता, त्याने भगवान शंकरांना कळवलं. शंकरांनी जटा उखडली, कालभैरव प्रगट झाला. कालभैरव तिथं आला. कालभैरवानी सगळा यज्ञ विध्वंस केला आणि यज्ञ विध्वंस केल्यानंतर विष्णू भगवान तोपर्यंत तिथे आले नव्हते. या यज्ञपूर्ती करता या देवतांनी विष्णूला प्रार्थना केल्यावर विष्णू भगवान प्रगट झाले आणि या संकटातून आम्ही कसं बाजूला व्हावं. भगवान शंकरांनी सांगितलं ज्यांचा अपराध झालेला आहे त्यांच्याजवळ क्षमा मागा तर याच्यातून सुटला. भगवान शंकरांना स्थान दिलं नाही. हा अपराध झालेला या यज्ञभूमीमध्ये सगळे ऋषी मुनी ऋत्वी तिथं गेलेले. भगवान शंकराची स्तुती करून त्यांना प्रसन्न केलं. शिवभोळा चक्रवर्ती सहज प्रसन्न झाले स्तुतीनं आणि भगवान शंकरांनी त्याच्यावर रस्ता काढला. कालभैरवानं दक्ष यजमानाचं मस्तक काटलेलं होतं, त्याला बकऱ्याचं मस्तक जोडून दिलं. नंतर स्वतः दक्ष सुद्धा स्तुती करतोय. ऋषी मुनी देवतांनी शिवस्तुती केली आणि यज्ञपूर्ती झाली. धर्म प्रकरणाच्या सूक्ष्म अंगाचा विचार यात आलेला आहे. आणि श्रद्धा नसलेला यज्ञ हा कसा अधर्म होऊ शकतो आणि त्याला पुन्हा श्रद्धायुक्त पद्धतीनं स्तुती पद्धतीनं तो कसा पूर्ण होऊ शकतो. वैर भाव चालत नाही, मैत्रीच लागते. शांतीची आवश्यकता आहे. क्रोधाच्या मधून उद्गम झालेला यज्ञ धर्म नाही. असं धर्माच्या सर्व अंगाचं चिंतन या लीलेमध्ये. ही जी लीला आहे तर ही धर्म प्रकरणामध्ये शिवचरित्र दक्षयज्ञ पूर्तीपर्यंत 7 अध्यायामध्ये आलं आणि 7 अध्यायापर्यंत हे प्रकरण आल्यानंतर अर्थ प्रकरण 8व्या अध्यायापासून सुरू होतं. आपल्याला त्या अर्थ प्रकरणामध्ये ध्रुव चरित्र पाहायचंय. 1-2 मिनिटं आपण संकीर्तन करणार आहोत आणि नंतर समयामध्ये फक्त ध्रुव चरित्र पाहणार. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरे शरणम
Hare